जालना महापालिका मोकाट कुत्र्यांची करते कागदोपत्री नसबंदी। सामाजिक कार्यकर्ता अजित कोठारी यांची मागणी। शहरात मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी महापालिका दरवर्षी 20 लाख रुपये खर्च करते। कोठारी यांची माहिती। महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा। जालना महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे आज एका 8 वर्षाच्या मुलीचा मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याने हकनाक बळी गेलाय। या घटनेला सर्वस्वी महापालिका जबाबदार असून याआधी 2 लहान मुलांचा मोकाट कुत्र्यांनी बळी घेतल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अजित कोठारी यांनी केलाय। 8 वर्षाच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणी महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त, स्वच्छता निरीक्षक तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी अजित कोठारी यांनी आज दिनांक 6 रोजी मंगळवारी दुपारी 2 वाजता आपल्या निवासस्थानावर केली आहे। विशेष म्हणजे जालना शहरात मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी महापालिका दरवर्षी 20 लाख रुपये खर्च करते। मात्र माहिती अधिकारात हा खर्च देण्यास महापालिकेने नकार दिला असून महापालिका अधिकारी ही माहिती लपवत असल्याचा आरोप कोठारी यांनी केलाय। तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील कुत्रेही शहरात आणून सोडल्याने शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असल्याचं कोठारी यांनी म्हटलंय। तसेच किती वर्षापासून वारंवार यांची तक्रार महानगरपालिकेला निवेदन देऊन आंदोलन देऊन करून केली असतानाही महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत। सर, जालना शहरामध्ये आज अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। संध्या पाटोळे नावाच्या एका मुलीचा कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। जालना शहरामध्ये मोकाट कुत्र्याचा जो प्रश्न आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। यापूर्वी अशा 2 घटना घडलेल्या आहेत, ज्यामध्ये 2 बालकांचा मृत्यू झालेला आहे। या प्रकरणासंदर्भात जालना शहराच्या महानगरपालिकेची जी जबाबदारी आहे ती नगरपालिकेने आपली जबाबदारी पूर्णपणे न पाळल्यामुळे तसेच जालना नगरपालिका दरवर्षी मोकाट कुत्र्याच्या नसबंदीवर लाखो रुपये खर्च करते आणि हे लाखो रुपये खर्च करण्यासंदर्भात झालेला खर्च आणि याच्या संदर्भात झालेली कारवाई या संदर्भात मी माहिती अधिकारामध्ये माहिती सुद्धा मागितलेली होती, परंतु नगरपालिका ही माहिती देत नाही। प्रत्येक वर्षी जवळपास 20 लाख रुपयांचा खर्च होतो कुत्र्याच्या नसबंदीवर, परंतु मोकाट कुत्र्यांची संख्या काही कमी होत नाही। कारण ही जी नसबंदी सुरू आहे ती सगळी कागदपत्री सुरू आहे आणि जालना शहरामध्ये इतर भागातूनही सुद्धा काही कुत्रे हे आपल्या शहरामध्ये आणून सोडण्यात येत आहेत। त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहेत। या समस्या संदर्भात महानगरपालिकेने अनेक जणांनी निवेदने दिले, अनेक जणांनी आंदोलने केली, अनेक जणांनी या संदर्भात आवाज उठवले, पण महानगरपालिका काही जागी होत नाही व या संदर्भात कोणतीही कारवाई करत नाही किंवा जनतेला या संदर्भात झालेला खर्च किंवा कुत्र्याच्या नसबंदीवर संदर्भात झालेली जी कारवाई आहे ती दाखवत नाही। जालना शहरामध्ये जी आज दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याला सर्वस्वी जालना महानगरपालिकेचे आयुक्त तसेच उपायुक्त तसेच महानगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे प्रमुख हे जबाबदार असून त्या सर्वांवर या प्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा व पीडित मुलीला न्याय देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी मी मागणी करत आहे। माझं नाव अजितदादा किसनलालजी कोठारी, सामाजिक कार्यकर्ता।